श्रीरामपूर तालुक्यातील एका धक्कादायक घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। श्रीरामपूरहून पुंतंबा येथे घरी परतत असताना 24 वर्षीय गौरव अशोक बनकर यांचा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी थेट प्रशासनाविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत गोदावरी नदी पात्रातील अनधिकृत वाळू उपसा पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही। आंदोलनादरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून याची माहिती प्रशासनाला असूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। तसेच वाळू तस्करांना प्रशासनाकडून कथित संरक्षण दिलं जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुंतंबा, नायगाव, मातुलठाण या परिसरात रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असून यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे। सध्या घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून नागरिकांच्या मागण्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान आंदोलकांनी अनधिकृत वाळू उपसा तात्काळ बंद करावा, संबंधितांवर कडक कारवाई करावी आणि मृतांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन पुढे काय पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। खैरी निमगाव येथे वाळूच्या डंपरने आमचा लहान बंधू गौरव बनकर याचा अपघात झाला व त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। तर या वाळूच्या अनधिकृत डंपरवर कारवाई कधी करणार, सगळ्यात हा मोठा प्रश्न आहे। कारण आज लोकांचे जीव जात आहेत, एका तहसीलदारावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला, हे किती दिवस चालणार आहे? अनधिकृत वाळू उपसा हा चालूच राहणार का? आज बावनकुळे साहेब सांगतात तुम्हाला क्रश सँड देऊ, वॉल सँड देऊ, पण याचा काय विषय? कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे? हे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे व त्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे। आज तो त्या घरातला करता तरुण होता, आज त्याच्या घरात त्याचे आजी आजोबा लहान भाऊ यांनी काय करायचं? ज्यांचा प्रपंच ज्याच्यावर अवलंबून आहे त्या गोष्टीत कसं करायचं त्यांनी? त्याची नुकसान भरपाई कोण देणार? त्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। आता आम्ही का कळवणार ना? प्रशासनाला माहिती, प्रशासनाचं काम काय आहे? जनतेवर काय चालू आहे, समाजात काय चालू आहे याच्यावर लक्ष ठेवणं आहे। आम्ही काय कळवायचं? आज जर प्रशासनाचं नाव घेऊन राजरोजपणे सगळ्या गोष्टी चालू असतील तर त्याचा फायदा नाही। आज त्याचा जीव गेला, आज घरातले रस्त्यावर लहान मुलं खेळतात, अनेक गोष्टी आहे। प्रत्येकाचे जर असे जीव घेत चाललं, रात्रीहून दिवस जर वाळू उपसा चालू आहे, याला जबाबदार कोण? ना डंपरवाले जे आहे ना, वाळूवाले, हे लहान मुलं आहे का ज्येष्ठ माणूस आहे का कोणी मोटरसायकली, यांचा ते विचारच करत नाही। इतके फास्ट चालतात ना तर त्याला म्हणजे शिमाच नाही राहिलेली। स्पीड ब्रेकर केलेले शासनाने, ते स्पीड ब्रेकर सुद्धा जो म्हणत नाही, इतके फास्ट असतात। त्याच्यावर प्रशासन काहीच करत नाही आणि प्रशासनाला हे दिसतंय ना, वाळू वाहते दिसतंय, दिवसा वाहत, रात्री पण वाहत, हे सुद्धा प्रशासनाला दिसतंय ना। प्रशासन त्यावर काहीच करत नाही। असं रोज जर एक बळी गेला तर त्याचा काय उपयोग होता? आता आमचा हा गौरव गेला, काल संध्याकाळी 9 वाजता त्याचा हा प्रॉब्लेम झाला। त्याचं इतकं 100 फूट त्याला फरफटत नेलं पुढं, इतकी म्हणजे त्या डंपरवाल्याची इतकी हे झाली। प्रशासन या दृष्टिकोनातून कसं पाहिलं पाहिजे? आता प्रशासन कारवाई करत नाही याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय भाऊ? प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतं जाणून बुजून। आम्ही परत आंदोलन करणार आणि आम्ही आता ते गौरवची डेड बॉडी सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली नाही। जोपर्यंत न्याय मिळत नाही त्याच्या कुटुंबाला, तोपर्यंत आम्ही ती डेड बॉडी घेणार नाही।